यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगतीये। महायुती शिंदे गटाच्या वाट्याला ही जागा आली आहे, परंतु उमेदवार देण्यास विलंब होत असल्यानं वेळेवर नवीनच उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे। आता लोकसभा उमेदवार म्हणून भावना गवळींनंतर मंत्री संजय राठोड हे चर्चेत होते, तर आता नाईक घराण्यातील मोहिनी इंद्रणी नाईक हे नाव चर्चेत आहे। गेल्या पंचवार्षिक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खासदार भावना गवळी करतात। मात्र मतदारसंघातील नागरिक नाराज असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात असल्यानं शिंदे गट हा लोकसभेचा उमेदवार बदलू शकतो अशी चर्चा सुद्धा यवतमाळ शहरात सुरू आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवाराचा तिढा कायम आहे। शिंदे गट कोणता उमेदवार देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार, यवतमाळ।